पुस्तक ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. लेखक डब्ल्यू चॅन किम आणि रेने माउबोर्न. परिचय. स्पर्धा टाळून बाजारात यश मिळवायचं असेल तर काय कराल? जिथे सगळे स्पर्धा करत आहेत तिथेच लढत राहणार की स्वतःचं स्वतंत्र समुद्र तयार करणार? याच प्रश्नाचं उत्तर देतं ब्लू ओशन स्ट्रॅटेजी, एक असं पुस्तक जे तुमचं व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. रेड ओशन वर्सेस ब्लू ओशन. रेड ओशन म्हणजे स्पर्धेने भरलेला बाजार. सगळेच तिथे आहेत. किमतीची स्पर्धा, ग्राहक ओढण्यासाठी झगडा आणि नफ्याचा घटता आलेख. ब्लू ओशन म्हणजे असा बाजार जिथे स्पर्धाच नाही. तुम्ही तिथे नवीन मागणी निर्माण करता, नवीन किमती ठरवता आणि एकटेच पोहत असता. स्पर्धा जिंकू नका, तीच निरर्थक करा. हेच या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. ब्लू ओशन तयार कसा करावा? लेखक म्हणतात की तुम्हाला ब्लू ओशन तयार करायचा असेल तर तुम्ही व्हॅल्यू इनोव्हेशन करावी लागते. म्हणजे एकाच वेळी उत्पादनाचं मूल्य वाढवणं आणि खर्च कमी करा. त्यासाठी 4 मुख्य गोष्टी विचारात घ्या. 1. काय कमी करता येईल? 2. काय काढून टाकता येईल? 3. काय वाढवता येईल? 4. काय नवीन निर्माण करता येईल? ही आहे 4 ॲक्शन फ्रेमवर्क. उदाहरण, सिर्क ड्यू सोले. सिर्क ड्यू सोले हे क्लासिक ब्लू ओशन उदाहरण आहे. परंपरागत सर्कशीमध्ये प्राण्यांचे खेळ, जोखमीचे प्रयोग आणि कमी भावनेचा कल. पण सिर्क ड्यू सोलेने प्राणी काढले, संगीत आणि रंगमंचीय कला वाढवल्या आणि सर्कस आणि थिएटर यांचं मिश्रण तयार केलं. त्यांनी रेड ओशन म्हणजे परंपरागत सर्कशांपासून वेगळं जाऊन आपला नवीन बाजारच तयार केला. स्ट्रॅटेजी कॅनव्हास. ब्लू ओशन तयार करण्यासाठी स्ट्रॅटेजी कॅनव्हास वापरा. या कॅनव्हासमध्ये तुम्ही स्पर्धक काय करत आहेत आणि तुम्ही काय वेगळं करू शकता हे स्पष्टपणे पाहू शकता. हे एक चित्र असतं जे विचारांना रूप आणि दिशा देतं. ग्राहक नको, नॉन कस्टमर्स शोधा. रेड ओशनमध्ये सगळे तेच ग्राहक टार्गेट करतात. ब्लू ओशनमध्ये तुम्ही ज्यांनी अजून पर्याय न घेतले असे नॉन कस्टमर्स ओळखा. तेच लोक तुमचं मार्केट असू शकतात. उदाहरण, फोर्डने सामान्य माणसाला गाडी खरेदी करायला भाग पाडलं, जे आधी केवळ श्रीमंत वर्गापुरतंच मर्यादित होतं. धोके आणि सतर्कता. ब्लू ओशन बनवणं सोपं नाही. तुम्हाला सतत नवीनपण जपावं लागतं. बाजारातील बदल लक्षात घेऊन फिरून रेड ओशनमध्येच अडकून न पडावं याची सतत काळजी घ्या. निष्कर्ष. ब्लू ओशन स्ट्रॅटेजी हे सांगतं: 1. स्पर्धेपासून दूर जा. 2. नवीन मागणी निर्माण करा. 3. नव्या मूल्यांची निर्मिती करा. 4. आणि एक अनोखा व्यवसाय उभा करा. जर तुम्ही एक उद्योजक असाल किंवा